नमस्कार मित्रांनो. भारताला जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक म्हटलं जातं. आपल्या देशातील जवळपास 65% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. ऐकायला हा आकडा खूप मोठा वाटतो. कारण तरुण म्हणजे ऊर्जा, तरुण म्हणजे नवीन संकल्पना, तरुण म्हणजे काम करण्याची क्षमता आणि तरुण म्हणजे देशाच्या भविष्यातील सर्वात मोठी ताकद. पण याच ठिकाणी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपल्या तरुणांकडे शिक्षण आहे, पण त्यांच्याकडे नोकरीसाठी आवश्यक कौशल्य आहे का? आणि जर कौशल्य आहे, तर ते कौशल्य थेट नोकरीमध्ये बदलतंय का? कारण आजच्या काळात फक्त डिग्री किंवा सर्टिफिकेट पुरेसं नाही. कंपनीला गरज असते काम करता येणाऱ्या व्यक्तीची. आणि याच प्रश्नाभोवती आज जगभरात कौशल्य विकासावर मोठी चर्चा सुरू आहे. 15 जुलै 2015 हा दिवस भारतासाठी आणि जगासाठी महत्वाचा होता. याच दिवशी संयुक्त राष्ट्रांनी पहिला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला आणि याच दिवशी भारतात स्किल इंडिया मिशन सुरू करण्यात आलं. म्हणजेच तरुणांना केवळ शिक्षण न देता त्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य देण्याचा एक मोठा प्रयत्न सुरू झाला. आज या प्रवासाला एक दशकाहून अधिक काळ झाला आहे. पण आता प्रश्न असा आहे, आपण नेमकं किती पुढे आलो आहोत? 2026 मध्ये जागतिक युवा कौशल्य दिनाची थीम आहे स्किल फॉर शार्प फ्युचर, म्हणजे सामायिक भविष्यासाठी कौशल्य. या एका वाक्यामध्ये एक खूप मोठा संदेश आहे. कौशल्य विकास ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ही फक्त विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही आणि ही फक्त शिक्षण संस्थांचीही जबाबदारी नाही. यामध्ये कंपन्यांचीही मोठी भूमिका आहे. कारण सरकार शिक्षण केंद्र उभारू शकतो, अभ्यासक्रम तयार करू शकतो, IIT वाढू शकतो, ITI वाढू शकतो, सर्टिफिकेट्स देऊ शकतो. पण आज कंपन्यांमध्ये प्रत्यक्षात काम कोणतं केलं जातं, ग्राहकांशी कसं बोलायचं, तंत्रज्ञान कसं वापरायचं, विक्री कौशल्य कशी करायची, समस्या कशी सोडवायची, हे फक्त पुस्तकातून शिकता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव लागतो. आता थोडे आकडे पाहूया. जगभरात सुमारे 27.3 कोटी मुले आणि तरुण शिक्षणापासून वंचित आहेत आणि 15 ते 40 वयोगटातील दर 5 पैकी एका व्यक्तीकडे ना शिक्षण आहे, ना नोकरी आणि ना कोणतंही प्रशिक्षण. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आज लोकांकडे असलेल्या 10 पैकी जवळपास 4 कौशल्यांचा कंपन्यांना लागणाऱ्या कामाशी पूर्णपणे मेळ बसत नाही. 2030 पर्यंत आज अस्तित्वात असलेल्या जवळपास 25% नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. म्हणजेच आज जी नोकरी आहे तीच नोकरी काही वर्षांनी त्याच पद्धतीने असेलच असंही नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्टनुसार 2030 पर्यंत जगभरात सुमारे 17 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. पण त्याच काळात सुमारे 9.2 कोटी जुन्या नोकऱ्या नष्ट होऊ शकतात. म्हणजेच नोकऱ्या संपणार आहेत, पण नवीन नोकऱ्याही तयार होणारच आहेत. खरा प्रश्न आहे, त्या नवीन नोकऱ्यांसाठी आपले तरुण तयार आहेत का? कारण नोकरीची संधी असणं आणि ती नोकरी करण्यासाठी सक्षम असणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भारतासाठी ही परिस्थिती एकाच वेळी आव्हानही आहे आणि संधीही. कारण आपल्याकडे प्रचंड मोठी तरुण लोकसंख्या आहे. पण जर या तरुणांना योग्य वेळी योग्य कौशल्य मिळालं नाही, तर आपण हीच तरुण लोकसंख्या आपली ताकद न राहता एक मोठं आव्हान बनू शकते. म्हणून स्किल इंडिया सारख्या उपक्रमाचं महत्व इथे समजतं. आतापर्यंत स्किल इंडिया अंतर्गत काय कामं झाली? प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत 1.64 कोटींपेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. तसंच 2016-17 पासून PMNAPS या अप्रेंटिस योजनेच्या माध्यमातून 49 लाख लोकांना प्रशिक्षणार्थी म्हणून कामाची संधी मिळाली आहे. देशातील ITI ची संख्या देखील 2014 मधील 9,776 वरून 14,000 पर्यंत वाढली आहे. आणखी एका महत्वाचा आकडा म्हणजे 15 ते 29 वयोगटातील नोकरीसाठी प्रशिक्षण मिळालेल्या तरुणांचं प्रमाण 2017-18 मध्ये 7.1% होतं. ते आता 26% पोहोचलेलं आहे. म्हणजेच कौशल्य विकासाच्या क्षेत्रात एक मोठा विस्तार झालेला दिसतो. पण इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरी किती जणांना मिळते? स्किल इंडिया रिपोर्टनुसार 2026 आकडेनुसार त्यांनी घेतलेल्या चाचणीत सुमारे 56% तरुणच नोकरीसाठी योग्य आढळले आणि अजूनही 10 पैकी 4 पेक्षा जास्त तरुण कंपन्यांना आवश्यक असलेल्या कंपन्यांच्या पातळीच्या मागे आहेत.
आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते, भारताने प्रशिक्षणाची व्यवस्था उभी करण्याच्या दिशेने मोठी प्रगती केली, पण प्रशिक्षणाचं रूपांतर रोजगारामध्ये अजूनही झालेलं नाही. हे समजून घेण्यासाठी हे साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. तुम्ही 1 वर्ष नेटमध्ये प्रॅक्टिसही केली आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटही मिळालं. पण तुम्ही प्रत्यक्षात सामना खेळलाच नाही. आता एक कंपनी म्हणजे तुमचा सामना. कंपनीला फक्त हे माहीत असून चालत नाही, की तुम्ही कोर्स केला आहे. तिला ते पाहायचंही आहे, की तुम्हाला प्रत्यक्षात काम करता येतं का? ग्राहकांसमोर उभं राहता येतं का? समस्या आली तर ती सोडवता येते का? टीम सोबत काम करता येतं का? आणि दबावाच्या परिस्थितीत निर्णय घेता येतो का? ही कौशल्य सर्टिफिकेट पेक्षा प्रत्यक्ष अनुभवानुसार तयार होतात. आणि याच ठिकाणी अप्रेंटिसशिप्स आणि ऑन द जॉब ट्रेनिंग महत्वाची ठरतात. आज याचं मॉडेल एक उदाहरण म्हणजे सॅमसंग दोस्त. सॅमसंग दोस्त हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक रिटेल क्षेत्रात तरुणांना रोजगारासाठी तयार करण्याच्या उद्देशाने 2021 मध्ये तयार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये फक्त क्लासरूम मध्ये बसून प्रशिक्षण दिलं जात नाही, तर तरुणांना 120 तासांपेक्षा जास्त डिजिटल प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर मध्ये 5 महिन्याचं प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात प्रशिक्षणार्थींना दरमहा विद्यावेतनही दिले जातं आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेऊन संबंधित स्किल काउन्सिल मार्फत प्रमाणपत्र दिले जाते. आता तुम्ही विचारत असाल, यात विशेष काय? विशेष म्हणजे शिकताना कमवा आणि शिकतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या. कारण अनेक तरुणांसाठी 5 महिने विनामोबदला प्रशिक्षण घेणं शक्य नसतं. घरची आर्थिक परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि रोजच्या खर्चांमुळे अनेक तरुणांना प्रशिक्षण अर्धवट सोडावं लागतं. विद्यावेतनामुळे ही अडचण काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि 5 महिन्यांच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे तरुणाला नोकरीच्या बाजारात फक्त सर्टिफिकेट घेऊन नव्हे, तर अनुभव घेऊन प्रवेश करता येतो. एप्रिल 2025 मध्ये या कार्यक्रमाचा 3 पट विस्तार करण्यात आल्याचं स्रोतांमध्ये नमूद आहे. उद्देश होता अधिकाधिक तरुणांना रिटेल क्षेत्रातील रोजगारासाठी तयार करणं. यामध्ये सेक्टर स्किल काउन्सिलची तज्ज्ञ आणि सॅमसंगचे रिटेल ट्रेनर प्रशिक्षण देतात. त्यानंतर 5 महिन्यांचं प्रत्यक्ष स्टोअर प्रशिक्षण आणि राष्ट्रीय मानांकनांशी सुसंगत प्रमाणपत्र अशी रचना आहे. पण सॅमसंग दोस्त फक्त रिटेल पुरताच मर्यादित नाही. दोस्त सर्व्हिस नावाचा दुसरा उपक्रम 2013 पासून सुरू असल्याचं स्रोतांमध्ये नमूद आहे. या कार्यक्रमामध्ये सरकारी ITI मधील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची दुरुस्ती, सर्व्हिस आणि देखभालीचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि सध्या देशामध्ये 22 सरकारी ITI संस्थांमध्ये हजारो तरुण या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. मित्रांनो, इथे एक मोठा मुद्दा आहे. भारतामध्ये आपल्याकडे लाखो तरुणांना प्रशिक्षण द्यायचं आहे, पण फक्त प्रशिक्षण देऊन आपलं काम संपत नाही. प्रशिक्षण, अनुभव, प्रमाणपत्र आणि रोजगार ही संपूर्ण साखळी तयार झाली आहे. तर कौशल्य विकासाचा खरा फायदा होईल. सरकारने प्रशिक्षणाची पायाभूत व्यवस्था तयार करावी, शिक्षण संस्था योग्य अभ्यासक्रम तयार करावेत आणि कंपन्यांनी त्या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगाराच्या संधी द्याव्यात. ही भागीदारी खरंच महत्वाची आहे, कारण 2030 जवळच येत आहे. तंत्रज्ञान बदलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, डिजिटल कॉमर्स, रोबोटिक्स आणि नवीन प्रकारच्या सेवा यामुळे नोकऱ्यांचं स्वरूप वेगाने बदलत आहे. आज ज्या कौशल्याला मागणी आहे, कदाचित 5 वर्षांनी त्यापेक्षा वेगळ्या कौशल्याची गरज असेल. म्हणून तरुणांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिक्षण संपत नाही आणि कौशल्य शिकणंही संपत नाही. डिग्री मिळाल्यानंतर लर्निंग थांबायचं नाही. नवीन तंत्रज्ञान शिकायचं, कम्युनिकेशन शिकायचं, डिजिटल स्किल शिकायच्या, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा. शेवटी जागतिक युवा कौशल्य दिनाची खरी कल्पना फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसावी. जुलैमध्ये कार्यक्रम झाले, सोशल मीडियावर हॅशटॅगही आले आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरलं. पण त्याचा फारसा उपयोग नाही. खरा बदल तेव्हा होईल जेव्हा एखादा 19 वर्षाचा तरुण प्रशिक्षण पूर्ण करून हातात नोकरीचं पत्र घेऊन आपल्या घरी आनंदाने जाईल. जेव्हा एखादा ITIचा विद्यार्थी फक्त प्रमाणपत्र नाही तर प्रत्यक्ष काम मिळेल आणि जेव्हा कंपन्या म्हणतील, आम्हाला फक्त अनुभवी लोक नकोत, आम्ही तरुणांना अनुभव देऊ. कारण
भारताची खरी ताकद फक्त त्यांची मोठी लोकसंख्या नाही, भारताची खरी ताकद आहे त्या लोकसंख्येची क्षमता. आणि जर आपण आपल्या तरुणांना योग्य कौशल्य दिलं, त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला आणि त्या कौशल्याला रोजगाराशी जोडून दिलं, तर भारताची ही तरुण लोकसंख्या फक्त भारताचं भविष्य बदलणार नाही, तर जगाच्या रोजगाराच्या नकाशावरही भारताची भूमिका आणखी मजबूत करू शकते. म्हणूनच आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही, तरुणांना नोकरी मिळेल का? खरा प्रश्न आहे, आपण तरुणांना त्या नोकरीसाठी तयार करतोय का? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, सरकार, शिक्षण संस्था आणि कंपन्या या तिन्ही गोष्टी एकत्र काम करत आहेत का? कारण कौशल्य असलेला तरुण हा फक्त नोकरी शोधणारा तरुण नसतो, तो देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा तरुण असतो. आणि याच तरुणांच्या हातात भारताचं पुढचं दशक आहे. धन्यवाद.